जुगाड रेसिपीमध्ये आपलं स्वागत। जय शिवराय। अगदी झटपट असा नाश्ता आहे। अगदी उरलेल्या भाजीपासून आपण हा नाश्ता बनवलेला आहे। अगदी क्रंची आणि सुपर टेस्टी, पाहू शकता। पाहुनी तोंडाला पाणी सुटेल असा हा नाश्ता आहे। लहान मुलांना तर आवडीने खातील हा नाश्ता, व्हेज लॉलीपॉप। चला तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बटाट्याची भाजी घेतलेली आहे। ती अगदी वाटीने मॅश करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये घालायच्या व्हेजिटेबल्स। अगदी तुमच्याजवळ अवेलेबल असतील त्या व्हेजिटेबल्स घालू शकता। तिथे मी घातलेला आहे कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि स्वीट कॉर्न। स्वीट कॉर्न थोडंसं टेस्ट छान येते, त्यामुळे स्वीट कॉर्न घातलेला आहे। अगदी बारीक करून घ्यायचं हे। त्यानंतर हे भाजीमध्ये सर्व व्हेजिटेबल्स टाकायचे। आता इथे 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठही वापरू शकता। हे ब्रेड क्रम्स अगदी आपण होममेड केलेले आहेत। हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। अगदी भरपूर दिवस हे ब्रेड क्रम्स राहू शकतात। अगदी 2 ते 3 चम्मच आपण यामध्ये ब्रेड क्रम्स टाकणार आहोत, जो क्रंचीपणा येतो त्यासाठी। त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला आणि थोडंसं मीठ। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आता इथे मी वापरलेले आहेत ह्या आईस्क्रीमच्या कांड्या। जर तुमच्याजवळ ह्या कांड्या नसतील तर अगदी तुम्ही याचे बॉल्स तयार करू शकता। अशा प्रकारे कांड्यांचा वापर करून मी लॉलीपॉप तयार केलेले आहेत। लहान मुलांना काहीतरी वेगळं खाण्यासाठी, म्हणजेच काहीतरी पाहून खातील यासाठी मी इथे आईस्क्रीमच्या कांड्या वापरलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण सर्व लॉलीपॉप तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण याला कोटिंग करणार आहोत। त्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर 2 चम्मच घेतलेला आहे। तुम्ही ते मैदाही वापरू शकता, नसेल तर कॉर्नफ्लॉवर। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं बॅटर तयार करून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये लॉलीपॉप डिप करून नंतर ब्रेड क्रम्समध्ये डिप करून अशा प्रकारे 2दा आपण कोटिंग करून घेणार आहोत। 2दा कोटिंग करायचं, जेणेकरून क्रंचीपणा जास्त येतो। त्यानंतर आपण स्लो गॅसवरती हे तळून घेणार आहोत। अगदी गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत आपण याला तळून घ्यायचं। तयार आहेत आपलं व्हेजिटेबल्स लॉलीपॉप। अगदी सोपी पद्धत आहे, जरूर करून पहा। आणि रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपी पाहता येतील। धन्यवाद।